नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सिंधू त्या गुंडांना म्हणते की तुम्हाला गोळी दिली आहे, 15-20 मिनिटात तुम्हाला बरं वाटेल. त्यावर तो गुंड म्हणतो की असली कसली डॉक्टर आहेस ग तू? मला काही बरं वाटत नाही, ह्या गोळीचा मला तरी उपयोग होईल असं वाटत नाही. मला पटकन दुसरी गोळी दे. सिंधू म्हणते की 15-20 मिनिट थांबा, गोळीचा इफेक्ट व्हायला जरा वेळ लागेल. तर तो गुंड सिंधूला म्हणतो की तुला एकदा सांगितलं ना, माझा हात दुखतोय, डोकं दुखतंय, मला पटकन दुसरी गोळी दे. मला आता 2 मिनिटात बरं वाटलं पाहिजे. त्यावर सिंधू म्हणते की कुठल्याही औषधाने 2 मिनिटात कधीच बरं वाटत नाही. कितीही स्ट्रॉंग औषध असलं तरी त्याचा इफेक्ट व्हायला 15 ते 20 मिनिटं जातात. थोडंसं सहन करा, नाहीतर जास्त पेनकिलर नाही देऊ शकत. तर तो गुंड म्हणतो की तुला मी आता शेवटचं सांगतोय, मला दुसरी गोळी दे, जास्त शहाणपणा करू नकोस. सिंधू म्हणते की डॉक्टर मी आहे, मी जे सांगेल तेच ऐकायचं. तर तो गुंड म्हणतो की ए डॉक्टर, जास्त मास दाखवू नकोस. तू जर आज डॉक्टर नसती ना, तर मी तुला उचलून घेऊन गेलो असतो आणि तुला तुझी लायकी दाखवली असती. भाऊच्या नादी लागायचं नाही हा. हे ऐकून सिंधूला मात्र फार राग येतो. सिंधू म्हणते की बास, गप्प बसायचं एकदम. इतका वेळ मी ऐकून घेतेय, आता मी यापुढे एकही शब्द ऐकणार नाही. मला उचलून घेऊन काय, मला तरी हात जरी लावला ना, तरी तुझ्या 7 पिढ्या तुला आठवतील. नाही तुझा सगळा माज उतरवला तर माझं नावसुद्धा सिंधू लावणार नाही. पेशंट म्हणून आलाय, पेशंटसारखंच राहायचं आणि ही गुंडगिरी मला नाही दाखवायची, कारण मी तुझ्यापेक्षाही जास्त गुंड आहे. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर कांता इकडे सिंधूचा फोटो बघत असतो आणि सिंधूचा फोटो बघत असताना त्याला मागचा एक प्रसंग आठवतो, जेव्हा कांता हा सिंधूला छेडत असतो. कांता म्हणत असतो की माझी सिंधू तर एकदम कडक आहे. नाही, कडक नाही, खूप सॉफ्ट. इतक्या पोरी बघितल्या आयुष्यात, पण हिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. काय ग सिंधू, तू माझ्या काळजात अशी रुतून बसली आहेस माहिती आहे. आता तर तू बाहेरच येऊ शकत नाही. तेवढ्यातच त्याला त्याच्या गुंडाचा फोन येतो, जे की गुंड हॉस्पिटलमध्ये असतात. तो गुंड सांगतो की कांताबाई, भाऊ जखमी झालाय, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. कांताबाई म्हणतो की काय झालं अचानक, काही सिरियस तर नाही ना? तर तो गुंड सांगतो की नाही भाई, सगळं ठीक आहे, पण इथली जी डॉक्टर आहे ना, ती लई टिवटिव करते. चायपेक्षा किटली गरम आहे हिची. कांता विचारतो की कोण डॉक्टर आहे? तर तो गुंड सांगतो की आहे कोणीतरी, डॉक्टर सिंधू सावंत. हे ऐकून कांताला मात्र मोठं आश्चर्य वाटतं. तो म्हणतो की काय, डॉक्टर सिंधू सावंत? अरे यार, मी का नाही जखमी झालो मग? तर तो गुंड म्हणतो की अहो भाई, काय बोलताय तुम्ही? कांता म्हणतो की अरे तसं नाही, मी जर जखमी झालो असतो तर भाऊ वाचला असता ना. तर तो गुंड म्हणत असतो की भाई तुम्ही काहीतरी करा बरं का तिचं, ती डॉक्टर लई फडफडतीये. मी तर तिला उचलली असती पण. त्यावर कांता म्हणतो की तिला उचलायच्या गोष्टी नाही करायच्या हां. त्यावर गुंड म्हणतो की काय झालं भाई? कांता म्हणतो की अरे तसं नाही, डॉक्टर देव असतात, देवांशी पंगा नाही घ्यायचा, नाही तर मग देव आपल्याला उचलतात. मी बघतो काय करायचं ते, तू ठेव फोन. कांताबाई फोन ठेवून देतो आणि म्हणतो की काय टायमिंग आहे, इथे मी जखमी आणि तिथे सिंधू डॉक्टर. आता मला उपचार घ्यायला मजा येईल. आणि अगदी विचित्र पद्धतीने तो हसत असतो. तर इकडे राघव घरी आलेला असतो, परंतु सिंधू अजूनही घरी आलेली नसते. त्यामुळे राघव सिंधूला फोन करतो. सिंधू सांगते की राघव सर, मला अजून इथे वेळ लागेल. राघव म्हणतो की अगं सिंधू, ये ना लवकर, अजून किती वेळ? तुला माहिती आहे ना, तू इथे नसल्यावर ही रूम मला खायला उठते. सिंधू म्हणते की मी प्रयत्न करेल, पण इथे जरा गोंधळ चाललाय. एक जरा पेशंट आहे, जरा हँडल करायला अवघड आहे, तोच जरा गोंधळ चाललाय. राघव म्हणतो की ठीक आहे. राघव म्हणतो की तुला माहिती आहे मला कसं वाटतंय, एखाद्या मुलाचं जर नवीन नवीन लग्न होणार असेल ना, त्याच्या मनात कशी एन्झायटी असते, तसं मी फील करतोय. सिंधू म्हणते की खरं तर मलाही तसंच वाटतंय. राघव म्हणतो की मी 2 दिवसांची सुट्टी घेतली आहे, तुझं काय, तुला परमिशन मिळाली? सिंधू म्हणते की मी विचारलंय, पण पुन्हा एकदा निघताना मी विचारेल. सिंधू म्हणते की बरं बाय. राघव म्हणतो की फक्त बाय. सिंधू म्हणते की आय लव्ह यू राघव. त्यावर राघवसुद्धा आय लव्ह यू टू म्हणून फोन ठेवून देतो. तर इकडं गुंड त्या पेशंट गुंडाला विचारत असतो की कसं वाटतंय भाऊ? तर तो म्हणतो की अरे काय सांगू, असं वाटतंय जावं आणि अड्ड्यावर बसावं, आता पोटात आग पडली आहे ना. त्यावर दुसरा गुंड म्हणतो की भाऊ तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, आम्ही त्याचा बंदोबस्त पण केला आहे. तो दारूची बाटली काढून त्याला दाखवतो आणि म्हणतो की एकदा काही ही पोटात गेली ना, म्हणजेच सगळे दुःख तुमचे आपोआप बरे होतील, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ते गुंड ग्लासमध्ये दारू ओततात आणि प्यायला लागतात. तेवढ्यातच सिंधूचा आवाज त्यांना येतो. ते पटपट दारूचे ग्लास खाली ठेवतात आणि तो पेशंट असतो तो लगेच झोपायचे नाटक करतो.
सिंधू त्या 2 गुंडांना विचारते की तुम्ही इथं काय करताय. त्यावर ते सांगतात की आम्ही भाऊंना कंपनी द्यायला आलोय. अहो आम्ही भाऊंची काळजी घ्यायला आलोय, त्यांना काय हवं नको ते बघायला आलोय. आम्ही कोणाला त्रास दिलाय का, मग तुम्ही कशाला टेन्शन घेताय. सिंधू नर्सला सांगते की नर्स यांच्याकडे लक्ष ठेवा, यांना आराम करू दे आणि मला 6 नंबरच्या पेशंटची फाईल दाखवा. सिंधू तिथून निघून गेल्यावर तिघही गुंड दारू पितात. तर इकडे साडीवाला घरी आलेला असतो आणि रेश्माला एक साडी खूप आवडते. रेश्मा रिषभला म्हणते की रिषभ मला ही साडी घे ना. त्यावर रिषभ म्हणतो की अगं ही 25,000ची आहे, आपल्याला परवडणार आहे का, एखादी स्वस्तातली साडी बघ ना. तेवढ्यातच रुक्मिणी म्हणते की रिषभ तिला जी साडी आवडली आहे ती साडी घेऊ दे. ती रेश्माला सांगते की घे तुला काय हवंय ते. त्यामुळे रेश्मा देखील खूप खुश होते. राघव साडीवाल्या दादाला म्हणतो की दादा ती साडी दाखवा ना. राघव अगदी निरखून ती साडी बघत असतो आणि त्या दादाला सांगतो की ही एक साडी पॅक करून द्या. सर्वजण मात्र राघवकडे बघून हसत असतात. राजश्री म्हणते की काय रे सिंधूसाठी साडी घेतोयस ना. राघव म्हणतो की हो ही साडी मी सिंधूसाठीच घेतोय आणि मला तिला सरप्राईज द्यायचं आहे, प्लीज तिला कोणी सांगू नका याबद्दल. राजश्री म्हणते की बघितलं का वहिनी, बायकोवरचं प्रेम अगदी उफाळून चाललंय. रिषभ रायाला म्हणतो की अरे राया दादा तू पण बघ ना एखादी साडी वहिनीसाठी. राया राणीला म्हणतो की राणी बघ तुला कुठली आवडतीये. तेवढ्यातच सिंधू तिथे येते आणि म्हणते की अरे वा साड्यांची खरेदी चालू आहे. त्यावर माई म्हणतात की अगं तुमच्याच लग्नाच्या साड्या घेतोय. रुक्मिणी राणीला म्हणते की अगं बघ एखादी साडी. त्यावर राणी म्हणते की अहो माझ्याकडे भरपूर साड्या आहेत आणि तसंही सिंधू आणि राघवचं लग्न आहे ना, मी माझ्याकडची एखादी साडी नेसेल. रुक्मिणी रायाला खुणवते तेव्हा राया म्हणतो की दादा ती लाल साडी दाखवा ना. राया राणीला म्हणतो की राणी ही साडी कशी वाटली तुला. राणी म्हणते की छान आहे. राया म्हणतो की मग राघव आणि सिंधूच्या लग्नात तू ही साडी नेसशील. राणी म्हणते की तुम्हाला आवडली ही साडी. राया म्हणतो की हो मला तुला ह्या साडीत बघायचं आहे. राणी म्हणते की ठीक आहे मामी मला हीच साडी आवडली. रुक्मिणी म्हणते की घे आम्हालाही तुला याच साडीत बघायला आवडेल. सर्वजण हसत असतात. राणी मात्र फार लाजत असते. राजश्री म्हणते की सिंधू अगं तुझ्यासाठी पण एक साडी बघ. तेवढ्यात सिंधू म्हणते की नाही तुम्हीच एखादी बघा, मला नाही कळते कुठली साडी घ्यायची ते. रुक्मिणी म्हणते की लग्न कोणाचं आहे तुझं आहे ना, मग तुझ्या पसंतीची साडी नको का. सिंधू म्हणते की नाही तुम्हीच बघा, मला एका पेशंटची चौकशी करायची आहे, मी त्यांना फोन करून लगेच येते. रुक्मिणी म्हणते की 1 मिनिट, आता तू घरी आली आहेस ना, आता पेशंट वगैरे काही सांभाळायचं नाही, आता तू इथेच थांबायचं. सिंधू म्हणते की काकू 1 मिनिटात आले. असं म्हणून सिंधू तिथून निघून जाते. ऋतुजा खूप साड्या घेऊन बसलेली असते तेव्हा रुक्मिणी ऋतुजाला म्हणते की ऋतुजा राघव आणि सिंधूचं लग्न आहे, फक्त एकच साडी सिलेक्ट करायची. तेव्हा सर्वजण हसू लागतात. तर इकडे हॉस्पिटलमध्ये जो पेशंट गुंड असतो त्याला खूप त्रास व्हायला लागतो, कारण त्या तिघांनी दारू पिलेली असते. तर शेजारी उभे असलेले 2 गुंडसुद्धा खूप घाबरतात. तेवढ्यात डॉक्टर देसाई तिथे येतात. तर तो गुंड सांगतो की तुझ्या त्या फडतूस डॉक्टरने मला कोणती तरी गोळी दिली आणि मला त्रास व्हायला लागलाय. हे डॉक्टर मला चांगलं औषध दे, नाही तर तुला इथेच गोळी घालून ठार करेल. असं म्हणून तो डॉक्टरवर बंदूक रोखतो. डॉक्टर नर्सला सांगतात की त्यांना एक पेनकिलर द्या. तेव्हा नर्स सांगते की डॉक्टर सिंधूने ऑलरेडी त्यांना एक पेनकिलर दिली आहे, त्यांना मी एकदा विचारू का. डॉक्टर म्हणतात की अजूनही तुला तिलाच विचारायचे, तिने दिलेल्या औषधामुळे यांची काय हालत झाली बघितलीस ना. आता ती काल झालेली डॉक्टर काय मला येऊन शिकवणार आहे. तुमचा सिनियर कोण आहे, मी आहे की सिंधू. मी सांगतोय तसं करा, पेनकिलर द्या त्याला. त्यावर नर्स म्हणते की ठीक आहे. सिंधू नर्सला फोन करत असते, परंतु डॉक्टर नर्सला तो फोन घेण्यासाठी नाही म्हणतात. नंतर नर्स फोन उचलते तेव्हा सिंधू म्हणते 5 नंबर बेडवरील पेशंटची काय अवस्था आहे. तर डॉक्टर नर्सला खुणावत असतात. त्यामुळे नर्स सांगते की डॉक्टर सगळं काही ठीक आहे. सिंधू म्हणते की ओके, जर काहीही वाटलं तर मला लगेच फोन करा. एवढं बोलून सिंधू फोन ठेवते. तर इकडे सिंधू आरशासमोर उभी असते. तोच राघव मागून येतो आणि सिंधूच्या अंगावर साडी टाकतो. सिंधू म्हणते की हे काय नवीन साडी, तुम्ही कधी घेतली. राघव म्हणतो की तुला मला सरप्राईज द्यायचं होतं, तू येण्याच्या आधी घेतली. राघव म्हणतो की आणि हा कलर तर तुझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे. सिंधू म्हणते की अच्छा, आजकाल मी बघते की माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे तुमचं लक्ष आहे. राघव म्हणतो की नवरा आहे मॅडम मी तुमचा, आणि डीलवाला नाही तर खराखुरा, आणि एक पोलीस ऑफिसर म्हणून सर्व गुन्हेगारांची इन्फॉर्मेशन आम्हाला ठेवावीच लागते. तर सिंधू म्हणते की गुन्हेगारांची काय केलं मी. तर यावर राघव म्हणतो की चोरी केली आहे तुम्ही. सिंधू म्हणते की काय बोलताय राघव तुम्ही हे. राघव म्हणतो की खरं तेच बोलतोय, माझं हृदय चोरलंय तू, आणि याची शिक्षा म्हणून मी कायमचं तुला आता लग्नाच्या बेडीत अडकवणार आहे.
सिंधू म्हणते की अच्छा असा प्लॅन आहे तर तुमचा, मग मी सुद्धा या लग्नाच्या बेडीत कायमचं अडकायला तयार आहे. राघवने सिंधूला मागून हक केलेलं असतं आणि दोघंही डोळे मिटून एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. तेवढ्यातच राजश्री तिथे येते आणि राजश्री त्या दोघांना बघते. राजश्री खूप हसत असते आणि नंतर खोकल्याचा नाटक करून ती दोघांना वेगळं करते. राजश्री म्हणते की घाबरू नका, मी काहीही पाहिलेलं नाही आहे. तसंही आई पाहण्यासारखं तर काहीच नव्हतं. राजश्री म्हणते की हो मला सगळं कळतं, आई आहे शेवटी मी तुझी. बरं आता मी तुम्हाला हे सांगायला आली आहे की आजची रात्र तुम्हाला अजून विरह सहन करावा लागणार आहे. म्हणजे लग्नाच्या आधी नवरा बायकोने एका खोलीत झोपायचं नसतं. तुमचा हा अर्धासुर्धा उरलेला रोमांस आहे ना, तो लग्नाच्या नंतर करायचा. म्हणून तू आजची रात्र गेस्ट हाऊसमध्ये झोपणारस. राघव म्हणतो की आई या सगळ्याची काही गरज नाही, आमचं लग्न झालं आहे ऑलरेडी. राजश्री म्हणते की काहीही होऊ दे, सगळं काही कसं शास्त्रानुसार व्हायला हवं आहे. राघव म्हणत असतो की हो आई मान्य, पण तूच विचार कर ना, मी एकटा कसा झोपणार तिथे. राजश्री म्हणते की असू दे, मला कळतं काय करायचं आणि काही नाही करायचं. असं म्हणून राघवचा हात धरत ती त्याला तिथून घेऊन जात असते. राघव मात्र जाता जाता सुद्धा सिंधूला फ्लाइंग किस देत असतो. तेव्हा सिंधू फार हसत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सिंधू ही नवरीच्या वेशात असते. तेवढ्यातच राघव तिथे येतो. राघव हा युनिफॉर्ममध्ये असतो आणि त्याने सिंधूसमोर बेडी ठेवलेली असते. सिंधू म्हणते की अहो ही बेडी आणायची काय गरज होती, मी तयार आहे तुमच्या लग्नाच्या बेडीत अडकायला. राघव म्हणतो की डॉक्टर सिंधू रत्नपारखी, तुमच्या मेडिकल निग्लिजन्समुळे एका पेशंटचा जीव गेलाय आणि आता त्याच गुन्ह्याखाली मी तुम्हाला अरेस्ट करायला आलो आहे. हे ऐकल्यावर मात्र घरातल्यांसोबत सिंधूला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, असेच लग्नाची बेडी या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.